माझी नुकतीच मुंबईला बदली झाली होती. माझी एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजरपदी नियुक्ती झाली होती. नोकरी चांगली होतीच, पण त्याबरोबर कंपनीने राहण्याची सोय सुद्धा केली होती, त्यामुळे मी फार खुश होतो. आज मी मुंबईला आलो, मी तसा बेळगावचा, तिथे कसं सगळं थंड वातावरण, त्यामुळे इथे प्रचंड गरमी वाटत होती. ऑफिसच्या गेस्ट हाऊसमध्ये बॅग ठेवून फ्रेश झालो. कॉफी घेतली, नाश्ता केला आणि ऑफिसमध्ये आलो. कामाची पूर्ण माहिती घेतली. रात्रभर प्रवासाने थकलो होतो, त्यामुळे कधी घरी जातो आणि पाठ टेकतो असे झाले. ऑफिसमध्ये सर्वांची ओळख झाली, काम समजून घेतले, कस्टमरची माहिती घेण्यात दिवस कधी संपला कळलंच नाही. रात्रीचे 8 वाजले असतील, कंपनीची गाडी खाली पार्क केली होती. मी गाडीत जाऊन बसलो. ड्रायव्हरने गाडी कंपनीने राहण्याची सोय केली होती तिकडे वळवली. 1 तासाच्या प्रवासानंतर गाडी एका मोठ्या सोसायटीच्या गेटमध्ये शिरली. सोसायटीमध्ये 10 ते 12 इमारतीही होत्या, त्या 10 मजली उंच होत्या. त्यातल्या शेवटच्या इमारतीपाशी आमच्या ड्रायव्हरने गाडी पार्क केली. मी खाली उतरलो आणि ड्रायव्हरने डिक्कीतून माझी बॅग खाली काढली. आणि तो बॅग घेऊन पुढे बिल्डिंगमध्ये शिरला आणि लिफ्टजवळ येऊन थांबला. मग लिफ्ट खाली आल्यावर आम्ही दोघे लिफ्टमध्ये चढलो. आणि ड्रायव्हरने लिफ्टचे 10 नंबरचे बटन दाबले. सकाळपासूनच्या झालेल्या दगदगीमुळे ड्रायव्हरशी बोलायचे सुद्धा भान उरले नव्हते. 10वा मजला आला, लिफ्ट थांबली, आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावर समजलं या मजल्याला फक्त 2च फ्लॅट आहेत. ड्रायव्हर बोलला, साहब ये आपका फ्लॅट. फ्लॅटचं दारावर छान नक्षीकाम केलं होत. दाराच्या दोन्ही बाजूंनी चिनी सिरॅमिकचे उंच पॉट ठेवले होते, त्यात आर्टिफिशियल फुले होती. ड्रायव्हरने दार उघडले आणि फ्लॅटच्या सर्व लाईट्स ऑन केल्या आणि माझ्या हातात चावी देत म्हणाला, साहेब तुम्हाला मराठी येत का? मी बोललो, हो मला मराठी येते आणि कन्नड पण येते. तसा तो बोलला, साहेब तुम्हाला भूक लागली असेल तर खाली हॉटेल्स आहेत. मी सकाळी 8 वाजता येईन. मी फ्लॅट बघत, हा बरं, ठीक आहे. ड्रायव्हर निघून गेला. मी फ्लॅट बघू लागलो. छान मऊ सोफा, सेट टीपॉय, खाली कार्पेट, बाजूच्या भिंतीवर मस्त पेंटिंग्स आणि समोरच्या भिंतीवर मोठा स्मार्ट टीव्ही. फ्लॅटला एकूण 3 बेडरूम्स होत्या. त्यातल्या एका बेडरूम समोर छान गॅलरी होती आणि त्यापुढे अथांग समुद्र. वाह, आणखी काय हवं? मी त्याच बेडरूममध्ये झोपायचं ठरवलं. बाथरूममध्ये फ्रेश होऊन बाहेर आलो आणि बेडवर पडलो. घड्याळात बघितले तर 10 वाजले होते. भूक लागली होती, पण शरीराला झोप हवी होती. अलगद डोळे मिटले गेले. कधी झोप लागली कळलंच नाही. पण थोड्याच वेळाने दाराची बेल वाजली. आता कोण आलं असेल काय माहीत असं पुटपुटत मी बाहेर आलो. तर समोर एक साडी घातलेली तरुणी हसत उभी होती. ती खूप सुंदर होती. तिचे केस खांद्यावर रुळत होते. ती गुलाबी रंगांची फुलांची साडी आणि त्यावर तिने घातलेला काळा स्लीव्हलेस ब्लाऊज. मी आश्चर्याचे विचारले, येस. तशी ती बोलली, सॉरी तुम्हाला मी त्रास दिला वाटतं. मी बोललो, नाही तस काही नाही, काय हवं होतं आपल्याला? तशी ती बोलली, काही नाही, मी इथेच समोर राहते. मघाशी गॅलरीतून तुम्ही आलेलं बघितलं. शेजारधर्म म्हणून विचारायला आले, जेवण झालं का? म्हणून. हो, ऑफिसमधून सुटल्यावर बाहेर जेवण करून आलो. ती बोलली, का खोटं बोलताय? तुमचा चेहराच सांगतोय की तुम्हाला भूक लागली आहे. तिच्या चेहऱ्यावर मंद हसू होते. मी फक्त बघत राहिलो. ती बोलली, 10 मिनिटे थांबा मी तुमच्यासाठी वरण भात घेऊन येते. मी नको म्हणायच्या आत ती वळली देखील. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघताना तिच्या गोल गरगरीत नितंबावर माझी नजर गेली. तिचा बांधा खरंच सुडोल होता. ती आत गेली. तसा मी भानावर आलो आणि बाथरूमकडे वळलो. तोंड धुतले आणि बेडरूममध्ये आलो. मस्त चेहऱ्याला पावडर लावली, परफ्यूम लावला. तेवढ्यात परत दारावरची बेल वाजली. मी पटकन हॉलमध्ये आलो आणि दरवाजा उघडला आणि मी दंग झालो. तिने आता साडी काढून गाऊन घातला होता. त्या गाऊनमुळे आता तिचे बॉल्स एकदम उभारून दिसत होते. 1-2 क्षण झाले आणि ती पटकन लाजत, हसत बोलली. कुठे हरवलात? मी भानावर येत. सॉरी, म्हणजे तुम्हाला आत बोलवायचं विसरूनच गेलो. सॉरी हा. ती बोलली, आहो त्यात काय? यांना आत या. तशी ती आत आली.
तिने माझ्यासाठी प्लेटमधून वरण-भात आणला होता, ती प्लेट टीपॉयवर ठेवली. ती जशी दिसायला मस्त होती, तशी तिची नजरसुद्धा बेधक होती. ती एकटक माझ्याकडे बघत होती. मी जेवून घेईपर्यंत आमचं काहीच बोलणे झाले नाही. माझे जेवण संपले. मी बोललो, किती छान जेवण होत. मी जेवणाच्या नादात सांगायचं विसरूनच गेलो. ती मंद हसली. तुम्ही एकटेच आहात की? म्हणजे बायको नंतर येणार असेल ना? मी तिच्याकडे बघत, नाही, माझं लग्न झालं नाही अजून. का नाही केलंत लग्न? मी बोललो, तशी मुलगी मिळाली नाही. कशी मुलगी हवी तुम्हाला? माझ्या पटकन तोंडातून गेले, तुमच्यासारखीच हवी आहे. आता मात्र ती लाजली. तिचे गोरे गाल लाल झाले. सॉरी, म्हणजे तुम्ही माझ्यासारख्या परक्या माणसाला आपुलकीने जेवायला घातलत, माझी चौकशी केली, अशी मुलगी मला हवी. असं मला म्हणायचं होतं. माझा उडालेला गोंधळ बघून ती फक्त लाजत बोलली, ओके. मी, सॉरी, तुम्ही माझी इतकी आपुलकीने चौकशी केलीत, मी तुमचं नाव पण विचारायला विसरलो. ती बोलली, हो ना, मी पण विसरले. बाय द वे, माझं नाव वर्षा, आणि तुम्ही? मी प्रशांत. ती गालात हसत बोलली, चला झोपा तुम्ही, मीही निघते, गुड नाईट. ती दाराकडे वळली, मीही तिच्या पाठीमागून दार बंद करायला गेलो. तिच्या पाठमोऱ्या बाजूकडे बघताना परत माझी नजर तिच्या नितंबाकडे गेली आणि परत माझी नजर खिळली. पण अनपेक्षितपणे तिने पाठीमागे माझ्याकडे बघितले आणि मला ओशाळल्यासारखे झाले. ती फक्त मंद हसली आणि तिने दरवाजा बंद केला. मी बेडरूममध्ये आलो आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो. तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. अशातच मला झोप लागली. सकाळ झाली. नवीन जॉब, वेळेवर जायला हवे म्हणून झटपट आवरत रेडी झालो आणि ड्रायव्हरला फोन केला. कुठे पोहोचलास? तो, हे काय सर, खालीच आहे. ओके गुड, असं म्हणत मी माझी बॅग उचलली. दरवाजा उघडला आणि आपसूक नजर समोरच्या फ्लॅटकडे गेली. दरवाजा बंदच होता. बहुतेक वर्षा कामात असेल. मी लिफ्टने खाली आलो, तसं ड्रायव्हरने मला बघून दरवाजा उघडला. मी पटकन गाडीत बसलो. आज पूर्ण दिवस मला वर्षाची आठवण येत राहिली. तिचा चेहरा दिवसभर डोळ्यासमोरून जात नव्हता. संध्याकाळी काम आटोपल्यावर मला ड्रायव्हरने घरी सोडले. घरी जायच्या अगोदर मी हॉटेलमधून मस्त चिकन रोटी आणि बिर्याणी पार्सल घेतली. मी बिल्डिंगच्या लिफ्टमधून वर आलो. लिफ्टचे गेट उघडले, बाहेर आलो तर अजूनही वर्षाच्या फ्लॅटचा दरवाजा बंद होता. मी माझ्या फ्लॅटमध्ये आलो. फ्रेश झालो आणि कपडे बदलले. खिडकीतून मस्त गार वारं येत होत. थोडा वेळ बेडवर बसून मी किचनकडे वळलो आणि एक प्लेट स्वच्छ धुवून घेतली. पार्सल आणलेले जेवण बाउलमध्ये काढून घेतले आणि जेवण टेबलवर ठेवले आणि मी पाणी आणायला गेलो. पाणी घेऊन बसणार एवढ्यात दारावरची बेल वाजली. तसा मी लगबगीने जाऊन दरवाजा उघडला तर समोर वर्षा उभी होती. तिच्या डाग नसलेल्या गोऱ्या चेहऱ्याकडे मी पाहत बोलल, हाय, हाऊ आर यू? तिनेही गोड हसत बोलली, हाय, आय एम फाईन. हाऊ आर यू? मी तिला आत बोलावलं. ती सोफा सेटवर बसली. तिच्या हातात कसलीशी बॅग होती. बहुतेक ऑफिसमधून डायरेक्ट इथे आली असं वाटत होतं. मी तिच्यासाठी पाणी घेऊन आलो. पाण्याचा ग्लास हातात घेताना का कुणास ठेवू कसं वाटत होता की ती काळजीत आहे. मी विचारल, सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे, पण एक प्रॉब्लेम झालाय. थोड्या चिंतेत ती बोलली. मी बोललो, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? तर ती बोलली, काही नाही. सकाळी मी ऑफिसला जाताना घाईमध्ये दरवाजा उघडून घेतला आणि आता आल्यावर लक्षात आले की माझी घरची किल्ली आतच राहिली. दुसरी किल्ली माझ्या ऑफिसमध्ये आहे, पण ऑफिस खूप लांब आहे. तुमची काही हरकत नसेल तर आज इथे राहू का? या प्रश्नांत खरंच मी स्वप्नांत तर नाही ना? असं वाटले. मी बोललो, हो काही हरकत नाही. तुम्ही फ्रेश होऊन या. आपण दोघे जेवण करू. तिने हसून माझ्याकडे बघितले आणि थँक्स म्हटली. तिला मी बाथरूम दाखवले आणि मी स्वयंपाक खोलीतून आणखी एक ताट आणले आणि पाणी आणले. बाथरूममधून वर्षा बाहेर आली. मी आणि ती जेवायला बसलो. माझ्याकडे बघत गोड हसून वर्षा जेवायला बसली.
मी बाऊलवरची प्लेट बाजूला केल्यावर चिकनचा मस्त वास आला. तशी अनपेक्षितपणे वर्षाने जवळजवळ निम्म बाऊल चिकन आपल्या ताटात घेऊन खायला सुद्धा सुरुवात केली. माझ्याकडे बघत ती बोलली, "सॉरी हा, मी असं तुम्हाला न विचारता चिकन घेतलं, काय आहे ना, मला नॉन-व्हेज फार आवडत." असं म्हणत तिने जवळजवळ सर्व चिकन संपून टाकलं. मी फक्त बघत राहिलो. शेवटी पाणी घ्यायला म्हणून तिने हात पुढे केला, मी पाण्याचा ग्लास तिच्याकडे सरकवला. पण पाण्याचा ग्लास तिच्या हातातून निसटला आणि तिच्या अंगावर पडला. तशी ती गडबडून उठली आणि पाणी झाडू लागली. मीही उठलो आणि पटकन जाऊन टॉवेल आणला. तिची साडी पूर्ण पाण्याने भिजली होती. मी बोललो, "तुमची हरकत नसेल तर तुम्हाला माझा टी-शर्ट देऊ का?" तिने खाली मान घालून फक्त मान हलवली. मी माझ्याकडचा एक टी-शर्ट तिला दिला आणि माझ्याकडे असलेली शॉर्ट पॅन्ट तिच्या हातात दिली आणि बोललो, "हवं तर हेही घाला." तशी ती लाजत माझ्या बेडरूममध्ये गेली. मी जेवणाची ताटे आणि भांडी किचनमध्ये ठेवून दिली आणि बाहेर आलो. तर बेडरूमचा दरवाजा उघडून ती बाहेर आली. टी-शर्ट तिला खूपच ढिला होत होता. मी तिला एकटक निहाळत होतो. माझ्या अशा बघण्याने ती मात्र लाजून गेली होती. चटकन शुद्धीवर येत मी बोललो, "कपडे व्यवस्थित आहेत ना? काही प्रॉब्लेम नाही ना?" ती बोलली, "नाही, काहीच प्रॉब्लेम नाही." माझे लक्ष खाली पडलेल्या पाण्याकडे गेले आणि मी पाणी पुसण्यासाठी खाली वाकलो. तशी ती बोलली, "थांबा, तुम्ही नका पुसू, मी पुसते." आणि बळेच माझ्या हातातले कापड तिने हिसकावून घेतले. पाणी पुसण्यासाठी खाली वाकली. आणि माझे लक्ष तिच्या बॉल्सवर गेले. टी-शर्ट ढिला असल्यामुळे तिचे सगळे बॉल्स मला वरून दिसत होते. ती जसजस फारशी पुसायला हात हलवत होती, तसतसे तिचे बॉल्स पण हालत होते. तिचे ते गोरे पान बॉल्स बघून माझ्या पॅन्टमध्ये माझा लवडा ताटला होता. फरशी पुसून झाली, तशी ती उठली. मी तिच्या हातातलं फडकं घेतलं आणि बाजूला ठेवून दिलं. मी तिच्याकडे बघितला तर ती माझ्या पॅन्टकडे बघून मंद हसत होती. माझ्या लक्षातच आलं नाही की माझा लवडा एवढा तटाला होता की माझा बरमुडा चांगलाच फुगला होता. मी पटकन माझे हात पॅन्ट पुढे घेतले. तशी ती फक्त नाईस म्हणाली. आता तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आणि ती मात्र एकटक माझ्या पॅन्टकडे बघत होती. तिने आपले हात पुढे केले आणि माझे दोन्ही हात बाजूला घेतले आणि तिने माझा लवडा बाहेरून पकडला. मी मात्र करंट बसावा तसा एका जागेला खिळून उभा होतो. माझा लवडा तसाच हातात ठेवत माझ्याकडे बघत ती बोलली, "माझे बॉल्स बघून असं झालं ना?" मी फक्त मान हलवली. ती गालात हसली आणि तिने माझा बरमुडा खाली ओढला. आता तिने माझा लवडा हातात घेऊन हलवायला सुरुवात केली. कधी ती माझ्या गोट्यांवरून हात फिरवायची, कधी लवड्यावरून. मग हळूच तिने माझा लवडा तोंडामध्ये घेतला आणि ती चोकू लागली. आता मी पूर्ण तापलो होतो. मी तिला उभी करून सरळ तिचा टी-शर्ट काढला. तिचे दोन्ही बॉल्स मी चोळू लागलो. तिचे बॉल्स खूप गोरे होते आणि तिचे निप्पल्स लाल. मी तिचे बॉल्स दाबत होतो आणि तिचे निप्पल्स पण चोखायला लागलो. तशी तीही जास्त तापू लागली. तिने आपले डोळे पूर्ण बंद करून घेतले. मी तसाच निप्पल्स चोखत तिचे बॉल्सही चाटू लागलो. मग तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या मानेची पप्पी घेऊ लागलो. ती तिच्या एका हाताने माझ्या गोट्या चोळत होती, तर एका हाताने माझा लवडा हलवत होती. तिने मला घट्ट मिठी मारली होती. आता मी तिला मानेला किस करत माझे दोन्ही हात तिच्या गांडीवर ठेवले. तिची गांड एकदम गोल आणि मोठी होती. आणि मी तिचा बरमुडा पाठीमागून खाली खेचला. आता मी तिच्या गांडीला चोळू लागलो. कधी तिचे ओठ माझ्या ओठांना भिडले कळलेच नाही. मी तिला अलगद उचलली आणि बेडरूममध्ये नेली. माझा टी-शर्ट काढला आणि तिचा बरमुडा खाली ओढला. आता ती माझ्या पुढे पूर्ण उघडी होती. मी पुढे झालो आणि तिच्या अंगावर झोपलो. माझा लवडा तिच्या पुच्छीवर घासत होता. तिची बॉडी पूर्ण तापली होती. हळूच तिने आपले दोन्ही पाय बाजूला घेतले आणि माझा लवडा तिने हातात घेतला आणि तिच्या पुच्छीला ती घासू लागली. माझा लवडा कधी तिच्या पुच्छीत गेला कळलंच नाही. तिने दोन्ही पाय माझ्या कंबरेभोवती टाकले आणि मी तिला गचके मारू लागलो. हळूहळू माझा स्पीड वाढत गेला
आणि मला जाणीव झाली की आता माझं वीर्य बाहेर येणार. तसा मी माझा लवडा पटकन बाहेर काढला आणि तिच्या पुच्छीपासून छातीपर्यंत माझं वीर्य तिच्या अंगावर उडालं आणि मी तिच्या अंगावर पडलो. दोघेही घामाघूम झालो होतो. थोड्या वेळाने मी उठलो आणि टॉवेलने तिला पुसलं. ती निपचित पडली होती. मी तिच्या बाजूला येऊन झोपलो. थोड्या वेळाने ती बोलली, तुझं वीर्य आत का नाही सोडलंस? मी बोललो, मी आत सोडलं असतं तर तू प्रेग्नेंट राहिली असतीस. ती यावर फक्त खिन्नतेनं हसली आणि उठून बाजूला झोपली. मीही तिला पाठीमागून बिलगून झोपी गेलो. सकाळी जाग आली. बाजूला वर्षा नव्हती. मी अजूनही नागडाच होतो. मी माझे कपडे घातले आणि बाहेर आलो. सकाळचे 6 वाजले होते. मी वर्षाला हाक मारली तर ती ओ बोलली नाही. मला वाटले बाथरूममध्ये असेल. मग मी बाथरूमकडे जाऊन तिला हाक मारली, पण बाथरूममध्ये कोणीच नव्हतं. तिचे कपडेही दिसले नाहीत. म्हणजे ती आपल्या अगोदर उठून गेली. आता मी रात्रीच्या गोड आठवणीत ऑफिसला जायला आवरू लागलो. रात्री जे काही झालं ते स्वप्न तर नव्हते ना? मी गालातल्या गालात हसत होतो. मी आवरून झाल्यावर ड्रायव्हरला फोन केला. ड्रायव्हर नेहमीप्रमाणे खालीच होता. आता मी आवरून बाहेर पडलो. लिफ्टपाशी आलो आणि माझी नजर वर्षीच्या फ्लॅटकडे गेली. तिचा दरवाजा बंद होता. रात्री तिची किल्ली ऑफिसमध्ये आहे, असे बोलली होती. बहुतेक ती ऑफिसमध्येच गेली असणार. मी खाली आलो आणि गाडीमध्ये बसलो. माझ्याकडे ड्रायव्हरने बघितलं गुड मॉर्निंग बोलला. मीही गुड मॉर्निंग बोललो. पण आज कधी नाही ते तो माझ्याशी बोलायला आला. तो बोलला, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, राहून गेली. मी बोललो, काय म्हणून? तो बोलला, तुम्ही यायच्या 6 महिन्याआधी तुमच्या फ्लॅटच्या समोर एक मॅडम राहायच्या. त्या स्वभावाने खूप चांगल्या होत्या. पण एक दिवशी मी असाच खाली त्यांना ऑफिसला न्यायला उभा होतो, त्या खाली आल्याच नाहीत. मी वरती बघायला गेलो, तो दार बंद होत. मला वाटलं त्या अगोदरच ऑफिसला गेल्या असतील. पण मग ऑफिसमध्ये आल्यावर कळले की त्या ऑफिसमध्ये पण नाहीत. सर असेच 8 दिवस गेले. मग आमच्या ऑफिसमध्ये पोलिसांचा फोन आला की फ्लॅटमधून उग्र वास येतोय आणि त्यांना फ्लॅट उघडायचा आहे. मग आपल्या ऑफिसमध्ये फ्लॅटची किल्ली होती, ती घेऊन मी आणि बाकीचे साहेब लोक तिथे गेलो. फ्लॅट उघडला तर आत मॅडमनी आत्महत्या केली होती. हे ऐकून माझा चेहरा चांगलाच पांढरा पडला होता. मी बोललो, का? काय झालं? त्यांनी आत्महत्या का केली? तर तो बोलला, साहेब त्यांना त्यांच्या नवऱ्याकडून मूल हवं होतं, पण नवरा नावाला नवरा होता. आपल्याला मूल होणार नाही, म्हणून मानसिक तणावात त्यांनी आत्महत्या केली. आता मात्र माझ्या तोंडाला कोरड पडली होती. मी ऑफिसमध्ये आलो. माझं ऑफिसमध्ये लक्षच नव्हतं. ऑफिसमधून बाहेर पडलो. गाडीत बसलो. गाडी घराकडे धावू लागली. डोक्यात मात्र वर्षाचाच विषय. गाडी फ्लॅट खाली पोहोचली तसा ड्रायव्हर परत बोलला, साहेब आणखी एक गोष्ट सांगायची राहून गेली. तुमच्या फ्लॅटची आणखी एक चावी ऑफिसमध्ये असते. कधी तुमची चावी हरवली तर ती वापरता येईल. माझे हात-पाय थंड पडले. मी फक्त ड्रायव्हरला विचारले, ज्या मॅडमनी आत्महत्या केली त्यांचं नाव वर्षा होत का? म्हणून तो आश्चर्याने बोलला, हो साहेब, तुम्हाला कसे माहीत? आता मात्र माझे हातपाय गळू लागले, पायातले त्राण निघून गेले. मी तसाच लिफ्टकडे आलो आणि माझ्या 10व्या मजल्यावर आलो. माझं लक्ष परत वर्षाच्या फ्लॅटकडे गेलं. फ्लॅटचा दरवाजा बंदच होता, पण आता तो भयाण वाटत होता. मी पटकन माझ्या फ्लॅटमध्ये आलो आणि आवरून झोपायला गेलो. उद्या काही पण करून इथून दुसरीकडे जायचं हे मनाशी पक्का करून झोपायचा प्रयत्न करू लागलो. आणि दारावरची बेल वाजली. आता मला हालायलाही अंगात बळ नव्हतं. दारावरची बेल वाजत होती आणि रात्रभर वाजतच राहिली.